विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. खूपच टेन्शन आहे, खूप तणाव आहे. म्हणजे डोकं असं जड झालंय, काय सुचेनासं झालंय. सगळं जग आपल्या विरोधात आहे आणि आपण एकटे पडलोय असं वाटतंय. अभ्यास पण झालेला नाहीये. घरातले बघताना वेगळ्याच नजरेनं बघतायत. म्हणजे ते सुद्धा घाबरलेलेच आहेत, की पोरगं तणावात आहे त्यांना पण दिसतंय, पण तेही तुम्हाला सपोर्ट करू शकत नाहीत. काही पालक मात्र प्रश्न विचारतात, "झाला ना अभ्यास? करतोय ना? होतोय ना?" मग त्यांच्या लक्षात येत नाहीये, की विद्यार्थ्याचं तणाव अजून वाढतोय. ही अवस्था कुणाची आहे? कुणाची होती? माझी. मी जेव्हा ना 1997 साली होतो ना 12वी सेम या सिच्युएशनमध्ये गेलो होतो. सेम. परीक्षेला 10-12 दिवस उरलेत आणि आपला अभ्यास काहीच नाही झाला परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आयुष्य हे असंच आहे, चढ-उतार. 10वीत एन्जॉय केलं होतं ना? ओके. मग आता 12वीत करणार आहे आपण एन्जॉय. आपला रिझल्ट चांगलाच लागणार आहे. चला सुरुवातीचा तणाव विसरून जावा. काय तणाव वगैरे काही नाही, अभ्यास करायचा लक्षात घ्या. डेली टार्गेट अटेम्प्ट करताय का पहिला सांगा. डेली टार्गेट केलं नाही तर मग घ्या तणाव बसा तसाच करून मग रडत बसा. 50 प्रश्न दिले डेफिनेशन होत नसतील तर मग काय उपयोग नाही हां. चला मी तुम्हाला असं वाटलं असेल एकदमच चेंज झालो. तुमच्या बाजूनं बोलत होतो एकदम अपोझिट बोलायला लागलो. पण रिअॅलिटीमध्ये असंच आहे बाळांनो. तर कष्ट घ्यायचंय आपल्याला, करायचंय अभ्यास. काय करायचं या टेन्शन घेऊन सांगा बघू? कुठलीही अडचण येत नाही आयुष्यात लक्षात घ्या, जर तुम्ही स्ट्रॉंग खंबीर असाल तर. बरं, मग आता मी काल जे तुम्हाला क्वेशन्स दिले होते, ओके. 50 डेफिनिशन्स मी दिल्या होत्या. अरे किती सोप्या डेफिनिशन्स आहेत. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय सांगा बघू? की जेवढी हीट ती ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब करतोय डिव्हाइड बाय टोटल हीट इन्सिडेंट ऑन दॅट ऑब्जेक्ट. मग रिफ्लेक्ट केलेली हीट आपण टोटल घेतलं तर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन येणार. ट्रान्समिट केलेली हीट आपण टोटल घेतली कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन येणार. आणि A+R+T=1 प्रूव्ह करायला कुठं अवघड आहे? काही अवघड नाहीये. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे कोण आहे? V/L आहे. ओके. मॅग्नेटायझेशन म्हणजे कोण आहे? M नेट अपॉन व्हॉल्यूम आहे. या सगळ्या डेफिनेशन फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असू दे, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया असू दे. ह्या सगळ्या ज्या डेफिनेशन आहेत ना, या फॉर्म्युला बेस्ड आहेत. फॉर्म्युला आला, की न्यूमेरिकल पण जमणार ना आपल्याला. पुन्हा अभ्यास करावा लागणार रे. मी पुन्हा सगळे पेपर बघितले. 7 ते 10 मार्काला ना ते प्रश्न आहेत 70च्या आसपास त्या डेफिनिशन आहेत. एकदा का त्या तुम्ही डेफिनिशन्स परफेक्ट केल्या, आपले 7 ते 10 मार्क परफेक्ट झाले बाळांनो. बरं आता मागचं टार्गेट काय देतंय? मी तुम्हाला सांगतो. आज आपण काय करूया, की फिजिक्समध्ये जेवढे लॉ आहेत ना, तेवढे सगळे करूया आपण आज. करूया बरं का. स्टेटमेंट आणि त्याचं एक्झाम्पल. तुम्ही सांगू का? चला. पहिला जो लॉ आहे ना, तो कोणता आहे सांगा? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. दुसरा लॉ मी लिहितोय A=E. कोणता लॉ आहे? कोणता लॉ आहे सांगा? हां. के-टी-जी मधला आहे. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वॉल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. ओके. बरं. तिसरं जे मी लिहितोय, की अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इक्वॉल्स टू 0. हा कोणता लॉ आहे? करंट लॉ आहे. क्रिचॉफ्स करंट लॉ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? अल्जेब्रिक सम ऑफ ई-एम-एफ आणि प्लस अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप जो काय असतो, दॅट इक्वॉल्स टू काय असतो? 0. क्लोज्ड लूप. क्रिचॉफ्स कुठला आहे? व्होल्टेज लॉ. मग क्रिचॉफ्स करंट लॉ आहे, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. त्याच्यानंतर फॅराडेज. फॅराडेज फर्स्ट लॉ पण आहे आणि फॅराडेज सेकंड लॉ पण आहे. ओके, 5 झाले बरं का लॉ लक्षात घ्या आणि कालच्या सारखंच आपण करणार आहे. पुढचे क्वेशन तुम्हीच मला सांगणार आहे काय राहिले असतील तर. अजून कुठले बघा. हा झेड न सुरुवात होणारा कोणता लॉ आहे का? आहे ना झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बरोबर आहे. आता थर्मोडायनामिक्स म्हणलं की फर्स्ट लॉ आलं. थर्मोडायनामिक्स म्हणलं की सेकंड लॉ सुद्धा आला. आता थर्मोडायनामिक्स म्हणल्यावर हेच लॉ म्हणू नका. ते फिजिक्समध्ये नाहीये लक्षात घ्या. ते केमिस्ट्रीमध्ये आपण फिजिक्स करतोय. 8 लॉ झाले. आता मॅक्सिमम जी वेव्हलेंग्थ आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर कोणता लॉ? वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे. ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर हे कशापासून घेतलंय? क्युरीज लॉ. 9 झाले की रे. 10वा लॉ कोणता आहे का? आता मला सांगा. कुठले-कुठले लॉ झाले? फॅराडेज फर्स्ट लॉ. अरे, 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 अरे! लेन्झ लॉ. चला 10 लॉ तर मी सांगितले. पुढचे लॉ तुम्ही कॉमेंटमध्ये सांगणार आहे मला. ओके.
अवघड आहे का? 10 लॉ फिनिश करणं? आहेत अजून लॉ मला माहिती आहेत रे. याच्याशी संबंधित कोणता लॉ आहे का? आहे ना न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आहे ना न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. अरे, वाढत चाललेत प्रश्न. कुठला? पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ म्हणले कुठला आठवला आणखीन? स्टोक्स लॉ. अरे बापरे! 14? अजून असणार आहेत. एखाद दुसरं आठवेल. बोला कुठले लॉ आहेत तुम्हाला सांगा आठवतात का? नाहीतर कमेंटमध्ये सांगा बाकीची मुलं करतील. आणि काल 4 ते 5 मुलं आहेत ना, त्यांचं मी लाईव्हमध्ये पण कौतुकच केलं होतं. कारण आज्ञाधारक मुलं आहेत. बरं तुम्ही सांगू का? तुम्ही सगळेच आज्ञाधारक आहेत. आपलं चॅनल फॉलो करताना म्हणजे तुम्ही सिन्सिअर स्टुडंट आहे लक्षात घ्या. मी कुणाला बाकीच्यांना नावं ठेवलेली नाही आहेत. तुमचं कौतुक करतोय. काही वेगळाच अर्थ होतो. मराठी भाषाच आपली डेंजरस आहे लक्षात घ्या. तुम्ही ग्रेट आहात बास. बाकी काय मला म्हणायचं नाहीये. ओके. मग आता ही जी आहे ना, टेन्शन वगैरे सोडून द्या हो. तुम्ही लॉचे स्टेटमेंट सगळे करा. कुठलाही पेपर काढा. लॉ आहेत बरं का. मी तुम्हाला सांगतो अजून आठवलं बरं का. आठवलं. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ एब्सोल्यूट टेम्परेचर. कोणता आहे? स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आहे का रे? ठीक आहे. बघा चेक करा बरं का. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन मधला आहे. मग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पण आहे का त्यात चेक करा. तो 11th पार्ट होता थोडाफार लक्षात घ्या. म्हणजे 14, 15 अजून 2-3 लॉ ॲड करा. आज होण्यासारखं आहे की नाहीये? खूप कमी सिलेबस देतो ना तुम्हाला मी अभ्यासाला. मग अजून दिला पाहिजे मला असं वाटतंय. आणि एवढंच करून कसं चालेल? मग आज तुम्ही हे केल्यानंतर माझी तीव्र इच्छा आहे तुम्ही मॅथ्स मधले थेरम करा. एकच टॉपिक मी तुम्हाला सांगतोय. वेक्टर त्यात 10 तरी थेरम असतील. हं. ते अल्टिट्यूडचा आहे, लॅटिट्यूडचा आहे, मीडियनचा बहुतेक असणार आहे. पुन्हा इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजनचे थेरम आहेत का चेक करा. तर अजून कुठले असतील ते थेरम वेक्टर म्हणलं की ते युनिकली एक्सप्रेस लिनिअर कॉम्बिनेशन थेरम आहेत. बेकार थेरम आहेत. हे अगोदर व्हायला पाहिजे. म्हणजे आज ॲट एनी कॉस्ट आपण वेक्टरचे थेरम करणार आहेत. त्यानंतर फिजिक्स मधले लॉ करणार आहेत आणि मी काय घेणार आहे? केमिस्ट्री. मला ना तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. मी सांगू का, चांगली तयारी करून येणार आहे बरं का लाईव्ह सेशन घ्यायला. आणि मला असं वाटतंय, की माझ्या इथल्या मुलांसाठी म्हणून बरं का, म्हणजे माझे जे ऑफलाईनची मुलं आहेत ना, त्यांना मेसमध्ये जाऊन परत यायला किती वाजतात? हां. मग 8 तरी त्यांना वाजतात. तेव्हा आपण लाईव्ह सेशन ना 8:30 ला घेऊया का? ओके. का अगोदर घेऊ शकतोय आपण? थोडंसं अगोदर घेऊ शकतो लाईव्ह सेशन आपण 8 वाजता. बघा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सोयीनुसार आपण घेणार आहे बरं का. म्हणजे काहून सांगू का, आता जी मुलं घरात आहेत, सुखी आहेत, त्यांना मेसमध्ये जायचं नाहीये किंवा टाईमपास दुसरा कुठला नसणार आहे त्यांचा, ते काय कधीही ठेवा म्हणतील. पण माझ्या ऑफलाईनच्या मेसमधल्या मुलांसाठी म्हणून जाऊन 7, 7:30 वाजता जेवायला जातील, जेवून येतील. 8 सेशन स्टार्ट करूया. मग आज रात्री 8 काय घ्यायचंय आपल्याला? केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये काय घेणार आहे आपण? आपण एक टिपिकल ना ते ठरवूया. मी अजून काही ठरवलंच नाहीये. पण आज मी केमिस्ट्री घेणार आहे आणि मी आज जे घेणार आहे ना, कमीत कमी तुम्हाला सांगतो ना, 5 to 10 मार्क्सला पेपरमध्ये येणारेच क्वेशन आहेत, असे क्वेशन अगोदर घेऊया. आणि ते ईझी असतील बरं का. ईझी असतील. फार अवघड प्रश्न घेऊन उपयोग नाहीये. कळालं का? तुमचा कॉन्फिडन्स डाउन होईल. मग तुम्ही म्हणाल कधी घेणार? 4-5 दिवसातच कव्हर होईल हे सगळं हे लक्षात घ्या. ओके. आणि लाईव्ह सेशन 8 वाजता आहे. तुमच्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करा. 8 वाजता त्या लाईव्हची लिंक तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर पाठवा. जवळ-जवळ 200 ते 300 लोकं जॉइन होतायत. हा नंबर वाढवायचा आहे मला. ओके. त्यासाठी मला चांगला कंटेंट प्रोव्हाईड करावा लागणार आहे. लाईव्ह आता बघा ना, हे किती मिनिटं बोलतोय मी? ओके 8 मिनिटं फक्त बोलतोय. तर लाईव्हमध्ये तासंतास बोलावं लागतंय. पण त्यात पण काल मला आयडिया आली. काय एखादी कन्सेप्ट झाल्यानंतर मग मी तुमचे कमेंट्स बघणार आहे. की जेणेकरून तुमच्या कमेंट्सला पण उत्तर देता येईल आपल्याला. तुमचे डाउट्स पण तिथं जेन्युइन असतील ते क्लिअर होतील आणि मग आपण दुसरा पॉइंट घ्यायचा. म्हणजे नुसतं भर माझ्याकडून होतं कधी-कधी ते पण मी टाळेन बरं का. ओके. माझं टार्गेट काय? 3 गोष्टी आहेत. फिजिक्समध्ये सगळे लॉस फिनिश करा. केमिस्ट्रीमध्ये काय करणार आहे? माझं लाईव्ह सेशन तुम्ही बघणार आहे आणि मॅथ्समध्ये सगळे काय करणार आहे? वेक्टरचे थेरम आणि मला पार्थचं काल कमेंट होतं, की टार्गेट कंप्लीटेड म्हणून. मला जास्तीत जास्त मुलांकडून असा मेसेज आला पाहिजे, की सक्सेसफुली टार्गेट आम्ही कंप्लीट केलंय. ओके. मग परीक्षेची भीती, तणाव येईल कधी? कधीच येणार नाही. तुमचं प्रेम मिळतंय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा सेशन थांबवतोय मी. ऑल द बेस्ट.